आहात सर्व मस्त आणि मजेत ना. मी अश्विनी तुमचं माझ्या अशीच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, मी तुमच्याशी नेहमी ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ शेअर करत असते. प्लस व्हिडिओ कटिंग स्टिचिंग झाल्यानंतर सुद्धा ब्लाऊज कसा बांधलाय तो सुद्धा तुम्हाला मी सांगत असते. नेहमी प्रत्येक ब्लाऊज तुमच्याशी शेअर करत असते आणि ब्लाऊजचा सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करत असते. म्हणजे ब्लाऊज हा कसा बांधलाय ते सुद्धा तुमच्याशी शेअर करत असते. तर पहा, असाच मी अजून एक ब्लाऊज आज स्टिच केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, हा 4 टक्समध्ये ब्लाऊज आहे. हा 4 टक्समध्ये ब्लाऊज आहे. खूप सुंदर बनलेला आहे. 32 साईजचा आहे. 32 ते 33चा हा ब्लाऊज आहे. आणि याची जी गळारुंदी आहे ती मी घेतलेली आहे 2.25 इंच आणि शोल्डर घेतला होता 5 इंच. कारण याचा जो नेक आहे तो खूप मोठा आहे, 11चा नेक आहे. आणि ब्लाऊजची जी उंची आहे ती आहे 13 इंच. तयार आहे 13 इंच. आणि एल्बो लेंथ हव्या होत्या त्यांना 10ची तयार आहे. आणि हे बघा, मागच्या साईडला मी अशा पद्धतीनं फक्त नॉट लावून त्याला अशा पद्धतीचे जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत हे वाले लटकन मी याला केलेले आहेत. खूप सध्या चालतात हे लटकन खूप, आणि दिसायला लुकला सुद्धा खूप छान वाटतात. तुम्ही सुद्धा करू शकता. जर असे लटकन कसे करायचे तर तुम्हाला माहीत नसेल तर मी याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केला आहे. तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. आणि 4 टक्समध्ये स्टिच केलेला आहे. आणि बघा, हे याला आपण आतल्या साईडनं कप वगैरे अजिबात यूज केलेले नाही. तुम्ही बघू शकता, एकदम प्लेनच आहे, फक्त अस्तर लावलेला आहे. तरी पण याचा पप जो आहे तो इतका सुंदर आलेला आहे. आता सुद्धा तुम्ही बघू शकता, बघा किती सुंदर असा पप आलेला आहे. दोन्ही साईडला मी काय सुद्धा केलेलं नाही, तरी पण पप असा थोडाफार तरी आता जाणवतं. खाली ठेवल्यानंतर सुद्धा खूप सुंदर असा पप येतोय. असा पप आला पाहिजे ब्लाऊजला, जेणेकरून तुमच्या कस्टमरला ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट असं बसून जाणार आहे. आणि याचं हा एक ऑलरेडी शिवून दिलेला आहे यांचा ब्लाऊज, हा एक आहे. आणि हा एक अजून शिवायचा आहे. तो आता त्यांना हवा आहे, त्यांच्या बाळाचा बर्थडे आहे तर त्यांना हवा आहे 22 तारखेला. तर बघूया तोपर्यंत कसं कसं होते ते. आणि शिवून देण्याचा मला प्रयत्न करावाच लागणार आहे. कारण मी आता गावी पण जायचं आहे मला. बघूया आता कसं होतंय. आणि हे ब्लाऊजला कटवर्कची डिझाईन आहे स्लीवला. साडीला सुद्धा अशी कटवर्क असावी बहुतेक. साडी काही मी पाहिलेली नाहीये. आणि अशी कटवर्कची डिझाईन आहे. आणि याला मी अस्तर लावलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा फिनिशिंगमध्ये हा अस्तर आहे तो मी इथं लावून घेतलेला आहे. अजिबात शिलाई दिसत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये बसलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण स्लीवला बघा किती सुंदर असा इथं जो पीस आहे किंवा जी स्लीव आहे ती इथं तयार झालेली आहे. आणि असं तरी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, म्हणजे कटवर्क असल्यानंतर ब्लाऊजला तुम्ही कशा पद्धतीने अस्तर लावायचं हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल किंवा माहीत नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. तो व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. आणि बघा, हा खूप सुंदर बनलेला आहे ब्लाऊज. सिंपल आहे पण घातल्यानंतर किंवा विअर केल्यानंतर खूप सुंदर असा लुक देणार आहे. खूप छान बनलेला आहे. अजून याला मला इथं हुक्स लावायचे बाकी आहेत. आणि इथं नेकला बघा, इथं नेकला सुद्धा हात शिलाई घालायची बाकी आहे. तर मी अशा पद्धतीने पट्ट्या करून जोडत असते. गोट शक्यतो मी अवॉइडच करते, म्हणजे पायपिंग शक्यतो मी अवॉइडच करते. फक्त ह्यातलं विदाऊट अस्तरचं जर ब्लाऊज असेल तर त्याला मात्र मी पायपिंग करत असते. आणि कधी कधी ब्लाऊज पीसवरती सुद्धा डिपेंड असते. जर ब्लाऊज पीस एकदम हे असेल ना तरी सुद्धा कधी कधी त्याला मी गोट मारत असते. तर पहा, आणि जास्तीत जास्त मी गोट म्हणजे पायपिंग अवॉइडच करत असते. आणि अशा पट्ट्या जोडून देत असते. आणि जर खालच्या साईडला कमरेला सुद्धा बघा, इथं मी सध्या कती टीप मारून घेतलेला आहे. इथं मी हात शिलाई घालून घेणार आहे. तर बघा, इथं एकदम सुंदर असा ब्लाऊजचा बॅकपट्टी सुद्धा तयार झालेली आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज बनलेला आहे. या कस्टमरचा पहिल्यांदा मी सगळ्यात आधी खूप दिवस झाले त्याला ब्लाऊज शिवून दिला होता. त्यांना तो खूप आवडला. गावी गेल्यानंतर त्यांनी तो वेअर केला होता. तर त्यांच्या तिकडं सुद्धा खूप जणांना आवडला. त्यांनी विचारलं कुठून शिवून घेतल्यास वगैरे. असं पफ स्लीव होती आणि बोटनेकमध्ये होता, तो 4 टक्सचाच होता. मग तो ब्लाऊज स्टिच केलेला तो खूप जणांना आवडला. त्यांच्या सासूबाईंना सुद्धा म्हणजे माझी शिवण्याची पद्धत, फिनिशिंग वगैरे खूप आवडलं. आणि ह्यांना सुद्धा, ह्या ताईंना सुद्धा एकदम सुंदर परफेक्ट बसून गेला तो ब्लाऊज. मग त्यांनी सासूबाई बोलले की मग मला शिवून दे. मी त्यांची 3 ब्लाऊज शिवून दिले. त्यांनी माझ्याकडे 3 ब्लाऊज शिवायला टाकली. फर्स्ट टाइम बघा, मागच्या पुढचा विचार न करता त्यांनी डायरेक्टली 3 आणून दिली माझ्याकडे. आणि तरी पण मी त्यांना म्हटलं तुमचं मी फर्स्ट टाइम शिवते तर मी तुम्हाला एक शिवून देते आणि नंतर बाकीची शिवते. तर ती तिन्ही त्यांना एकदम परफेक्ट बसली. तर फिटिंग बसून गेलेला आहे. काही सुद्धा प्रॉब्लेम आलेला नाही ब्लाऊजमध्ये. एकदम परफेक्ट बसलेले आहेत ब्लाऊज. त्यांची ब्लाऊज सासूबाईंची शिवली, ह्या ताईंची पण शिवली बघा. पहिला एक शिवला होता ना, आत्ता माझ्याकडे त्यांनी 3 शिवायला टाकली होती. त्यातला हा एक आहे, अजून हा शिवायचा बाकी आहे. आणि एक त्यांना मी ह्याला शिवून दिला,
मकर संक्रांतीला हवा होता सो त्यांना मी ते एक शिवून दिलेला आहे. आणि त्यांच्या आईची सुद्धा त्यांच्या आईंना सुद्धा माझं फिनिशिंग आणि माझं काम खूप आवडलेलं आहे. माझी शिवण्याची पद्धत सुद्धा त्यांना खूप आवडली. सो त्यांच्या आईनं सुद्धा माझ्याकडे 2 ब्लाऊज शिवायला टाकलेले आहेत. आणि अजून एकदा म्हटले ते आता त्यांच्या घरी काही तर लग्न वगैरे आहे तर म्हटले साडी घेतल्यानंतर मी तुझ्याकडे टाकीन तो ब्लाऊज, तू खूप छान शिवतीयस. आणि बघा असं कस्टमरनं सुद्धा आपल्या कामाला जर दाद दिली तर किती सुंदर वाटतं ना. असंच तुम्ही सुद्धा शिवत जा. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा ब्लाऊज सुद्धा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशी लटकन सध्या बघा खूप सुंदर वाटतात, तर तुम्ही सुद्धा अशी लटकन जरूर करा. आणि तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर आपल्या जर चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जे काय व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते किंवा आपल्या चॅनेलवरती अपलोड करत असते तर ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची. थँक्यू.